मालेगाव ऐकलं तुम्ही? मालेगावचे आहे ते. कुठल्या गावाला जायचं? कोणतं काठेमुळं? या इकडचं कोणतं? कुठं इथं? त्यांचं एखाद्याचं नाव सांगा ना. इथलं शेजारचं नाव काठेचं नाव. हे बघ, काठेचं नाव. मंडळी, हा राडा पहा. खाली काही महिला बसलेल्या आहेत आणि काही जण त्यांना नाव पत्ता विचारतायत. त्यांना ते व्यवस्थित सांगता येत नाहीये. या महिला बोगस मतदार असल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणानं नाशिकमध्ये आज चांगलाच राडा झालेला आहे. राज्यात आज 29 महापालिकांमध्ये निवडणूक पार पडली. काही ठिकाणी ठराविक पक्षांच्या चिन्हासमोरचे बटन बंद असल्याचा तर काही ठिकाणी मशीन बंद असल्याचा आरोप झाला आणि मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पण नाशिकमध्ये थोडा वेगळाच राडा झालाय. नाशिक महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 15 मध्ये थेट बाहेरून गाड्या भरून महिला आणून मतदान करून घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. सत्ताधारी पक्षाचे आमदार देवयानी फरांदे यांनीच हा आरोप केल्याचं पाहायला मिळतंय. हे प्रकरण नेमकं काय ते सविस्तर समजून घेऊ. नाशिक महापालिकेचा प्रभाग क्रमांक 15 म्हणजेच काठे गल्ली प्रभाग. मतदान सुरू होतं. अचानक काही गाड्यांमधून महिला आल्या आणि त्या महिला मतदान केंद्राकडे जात होत्या. त्याच वेळेला काही कार्यकर्त्यांनी या महिलांना पकडलं आणि त्यांना जाब विचारायला सुरुवात केली. यावेळी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप केलेत आणि त्यांनीच या बोगस मतदार महिलांना घेऊन आल्याचा आरोप केलाय. देवयानी फरांदे नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात. प्रभाग क्रमांक 15 मध्ये उबाठाच्या माध्यमातून मालेगाव ह्या भागातून अनेक महिला ज्या कधी ह्या भागामध्ये बघितल्या नाही अशा लोकांना 6 मोठ्या क्रुझर गाड्यांमध्ये भरून आणण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ह्या बोगस महिला ज्या आहेत त्यांना पकडलेला आहे. पोलिसांच्या ताब्यात देखील दिलेला आहे. अनेक ठिकाणी असं आढळतं की बूथवरती मतदानासाठी जातोय तर त्या ठिकाणी आधीच त्यांचं मतदान झालेलं आहे. त्यामुळे खूप बोगस प्रक्रिया जे उबाठाच्या लक्षात आलेलं आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे आणि म्हणून त्यांनी हे सगळं बोगस काम जे आहे या ठिकाणी सुरू केलेलं आहे. किती महिला होते मॅडम? आणि 5 ते 6 क्रुझर गाड्या त्याच्यामध्ये होत्या, पण आम्ही 8 ते 10 महिलांना पकडून दिलेला आहे कार्यकर्त्यांना आणि त्यांना आता पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आला. याच प्रभागामध्ये असा गोंधळ आढळला आम्हाला आता आणि तो आम्ही पोलिसांकडे पकडून दिलेला आहे. याच आरोपांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही उत्तर दिलंय. बोगस मतदार असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. आमच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. आम्हाला इथे बोगस मतदारांची गरज नाहीये असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलंय. 50% 55% मतदान नाही. बोगस मतदान कशासाठी करणार? हा आमचा मूळचा प्रभाग आहे आणि याच्यामध्ये लोक आमच्या पाठीमागे आहेत. आमचा विजय हा 100% आहे. आता स्वतः इथले आमदार असल्यामुळे पायाखालची वाळू सरकणार. पक्ष विचारणार ना तुम्ही काय केलं, तर ते त्यांची जबाबदारी आहे. कसं काय बोगस मतदार होऊ शकते? असेल तर त्याच्यावर कारवाई करा. आम्ही कुठं नाही म्हणतो. मालेगाव मधून क्रुझर मधून महिला आणलेत असा आरोप आहे त्यांचा. मालेगाव मधून महिला आणलेत. मग कारवाई करा ना, कायदेशीर कारवाई करावी. मालेगाव कशाला जाऊ आम्ही? इथं एवढे मतदार आहे, बाहेर मतदान पडत नाहीये. पहिले त्यांना आव्हान करा, त्यांना सांगा. आपलं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून जास्तीत जास्त मतदान करावं. आम्ही कुठलं तिथे बाहेरून तिथे मतदान आणणार? इथंच आमचे मतदार एवढी आहे, कशासाठी करणार आहे? आणि खोटा आरोप करणं हे चुकीचं आहे आणि नेहमीच आहे त्यांचं. आणि ज्या माणसांनी त्या महिलांना पकडले त्याला मारहाण पण केल्याचा आरोप. कसं मारहाण कोण करणार राव? मला कळतच एवढे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी. मी सकाळपासून इथं बसलेलो. मी कुठल्या बूथवर गेलो नाही, काय नाही. फक्त इथं खुर्ची टाकून बसलो आणि त्याच्या पुढे हल्लो नाही. लोक येतात, मतदान करतात, लोकशाही आहे. बोगस मतदान झालं असेल तर तुम्ही ठरवा आणि त्याच्यावर कारवाई करा. एकूणच हा सगळा राडा झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि ज्या महिलांवर आरोप केले जात होते त्या महिलांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यामुळे आता या महिला खरंच बोगस मतदार आहेत का? त्या बोगस मतदार असतील तर त्यांना कुणी आणलं होतं? असे अनेक प्रश्न आहेत. याची उत्तरं आता पोलीस तपासातच समोर येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.